नमस्कार. आपल्या सर्वांचे कृष्णसखे कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये काही ट्युटोरियल शिकणार नाही आहे, कारण या आधीच्या सगळ्या व्हिडिओमध्ये माझ्या ट्युटोरियल्सच अपलोड केले आहे मी. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक नवीन माहिती देणार आहे किंवा माझ्या ऑर्डरच्या वस्तू दाखवणार आहे. आणि त्यामागे एक गोष्ट पण आहे की आपले हे असतात कस्टमर, ते कसे असतात, म्हणजे ग्राहक कसे पण असू शकतात. तर तो अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. मला एका काकूंनी दिवाळीच्या आधी आकाशकंदील आणि काही तोरण मागवले होते. तर त्यातले डिझाईन्स मी अपलोड केले आहे. आकाश दिव्याचा ट्युटोरियल नाही अपलोड केला आहे, तो मग मी नंतर कधी करेल, कारण तेव्हा खूप घाई झाली होती, तर मी त्याचं ट्युटोरियल बनवलंच नाही. पण जे तोरण मागवले होते ते मी तुम्हाला दाखवते. मागवल्यापैकी मी 2च देऊ शकली तेव्हा, आणि बाकीचे नंतर देणार होती. तर ते 2 तर म्हणजे आहेत ट्युटोरियल, पण त्याच्यात मी आत्ता दाखवू नाही शकणार. पण जे आत्ता राहिले आहे, म्हणजे मी नंतर बनवले ते दाखवते. हे कसं बनवायचं हे शिकायचं असेल तर याचा पण व्हिडिओ आहे. गुलाबाच्या फुलांचं आहे हे सर्व 36 इंचाचं आहे. मला छान लटकन पण आहे. त्यानंतर दुसरं डिझाईन हे मागवलं आहे. याचं सुद्धा ट्युटोरियल टाकलं आहे, किंवा जर तुम्हाला म्हणजे येत नसेल, तुम्ही तसं बघून तर बनवू शकता. पण जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर तुम्ही मला ऑर्डर पण देऊ शकता. तर हे 4 तोरण होते एकूण. त्यात 4 नाही 6 होते, त्यातले 2 दिले आणि बाकीचे आता देणार आहे. हे तिसरं, हे अगदी आपल्या ओरिजिनल फुला पानांसारखंच दिसते. याच्या प्लॅस्टिकचं बनवण्यापेक्षा म्हणजे लावण्यापेक्षा हे इको फ्रेंडली आहे. त्यानंतर हे आहे, याला खूप मोठी असल्यामुळे हे जास्त डेकोरेटिव्ह दिसते. तर अशी हे एकूण 4 तोरणं जी राहिली होती, म्हणजे माझं बनवून व्हायचं होतं, तर मग ते मी आता पाठवत आहे. तेव्हा तर 2च झाले होते आणि आकाश दिवा. तर यामागची गोष्ट कशी आहे ना, की मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटलं होतं की आपले ग्राहक कसे असतात. तर त्यांना हे म्हणजे 2 तोरणं आणि आकाश दिवा होता, तो बनवला होता. तर तो वेळेवर डिलिव्हर नव्हता झाला, म्हणजे पूर्ण प्रयत्न केले होते, पण तरी 1 दिवस लेट पोचला होता, आणि त्यांच्या मुलीला ते द्यायचं होतं, तर त्या निघून गेल्या होत्या. तर मग त्यांना ते थोडं वाईटच वाटलं. पण तरीही त्यांनी मला पुन्हा ऑर्डर्स दिल्या आहेत. तर कारण प्रोडक्ट्स खूप छान आहेत. डिलिव्हरीचा भाग जर सोडला, आणि त्या दिवाळीच्या सेशनमध्ये खूप सुट्ट्या होत्या, त्यामुळे ती वेळेत नाही पोचले. पण तो भाग सोडला तर प्रोडक्ट्स खूप छान असल्यामुळे त्यांनी मला हे आणखी मागवले. त्यानंतरची गोष्ट आहे, आणि म्हणून मग आत्ता मी ते पूर्ण रेडी करून पाठवत आहे. तर त्यातलं हे एक मोठा थालपोस आहे, म्हणजे लोकरीचा रुमाल. ते तुम्ही याच्यावर ठेवू शकता, टेबलवर किंवा डायनिंग टेबलवर सजावटीसाठी. हे एक मल्टी कलरमध्ये आहे आणि ग्रेडियंट लुक आहे, कारण याची बॉर्डर पण मी म्हणजे कलर कॉम्बिनेशन किंवा कलर थीम
खूप अट्रॅक्टिव्ह आहे यात. तर त्यांनी असे हे रुमाल आणखी मागवले आहेत. हा एकदम सुंदर ट्रॅडिशनल लुक देणारा आहे. लग्न समारंभाच्या वेळी किंवा सणासुदीच्या वेळी आपण घराची सजावट करतोच, तर तेव्हा आपण हे ठेवू शकतो गौरी गणपतीच्या वेळी. आणि हे एक मिरर लावलेला आहे, रुखवतात पण ठेवू शकतो. आणि हे एक सिंपल आहे, डेली म्हणजे नेहमीसाठीच आपण याला वापरू शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त आणखी हे आहे टी कप प्लेसमेंट, म्हणजे यावर आपण काही पण ठेवू शकतो, सरबताचा ग्लास किंवा नैवेद्याची वाटी. तर हे असे 6 त्यांनी मागवले आहेत. तर सांगायचं हे होतं मला या व्हिडिओच्या माध्यमातून की जर तुमचे प्रोडक्ट्स चांगले असतील तर आपले ग्राहक तुटत नाही किंवा जुळून राहतात. आपण आपली निश्चितच सर्व्हिस पूर्ण परफेक्ट द्यायला पाहिजे. तर ग्राहक देवो भव हे मला यातून अनुभवायला आलं. जसं आपण अतिथी देवो भव म्हणतो, तर ग्राहक सुद्धा हे देवच असतात असं मला या प्रसंगातून लक्षात आलं. मी तुम्हाला सांगितलं आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला सर्व डिझाईन्स पण दाखवल्या. आणि तुम्हाला जर हे बनवायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर प्लेलिस्ट आहे, सर्व थालपोसची एक आहे आणि बाकी असेच टाकले आहेत तोरणाची, त्याची पण प्लेलिस्ट बनवेल मी. तिथून जाऊन तुम्ही शिकू शकता, तुमच्या स्वतःसाठी बनवू शकता. किंवा तुम्हाला जर बनवायला येत नसेल तर तुम्ही मला हे मागवू शकता. तुम्हाला महाराष्ट्रात कुठे पण डिलिव्हर करून दिले जाईल. त्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्रामला कनेक्ट करू शकता किंवा इथे कमेंटमध्ये. की खूप वस्तू दाखवायची राहिली जी त्यांनी आधीच मागवली होती, पण मी ते एकच पर्स दिली जी ह्या रंगाची होती. ही आता पुन्हा दुसऱ्या ऑर्डरसाठी बनवली आहे, पण त्यांनी त्यानंतर या 3 कलरच्या मागवल्या आहेत. याला मी मग म्हणजे कस्टमाइज बेल्ट आहे. तसं हे मोबाईल कवर होतं, पण मी त्याला हे बेल्ट लावून मोबाईल पर्स करून दिली त्यांना. आणि त्यांना थोडे ब्रॉड बेल्ट हवे होते आणि ह्या कलरमध्ये त्यांना पर्स हव्या होत्या, तर त्यांच्या आवडीनुसार ह्या बनवल्या आहेत. हे मी तुम्हाला यामध्ये मोबाईल पूर्णपणे कसा व्यवस्थित ठेवता येतो ते पण दाखवते. हे बघा, अशी ही सुंदर पर्स आहे. मुलींसाठी, लेडीजसाठी, सर्वांना हे खूप सुंदर दिसेल आणि उपयोगी आहे. म्हणजे आपण कुठे जातो तर हातात मोबाईल घेऊन जातो तर आपले हात व्यस्त राहतात, आणि पर्स वापरली तर दोन्ही हात फ्री राहतील. तुम्हाला पण ही आवडली असेल तर याचं पण ट्युटोरियल मी अपलोड केलं आहे या कलरमध्ये. या पण कलरमध्ये अपलोड केला आहे, तर तुम्ही ते जाऊन बघू शकता आणि हवं असल्यास ऑर्डरही करू शकता. मला माझ्या ह्या सर्व डिझाईन्स आवडल्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही नवीन वस्तूंसोबत आणि ट्युटोरियल्ससोबत.